राजकीय अर्थ काढणारे तुम्ही आमचे सर्व सहकारी आहात। याचा स्वतः खुलासा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे। अहंकाराची लंका कोणाची खाक केली 3.5 वर्षापूर्वी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे तो उल्लेख देवेंद्रजींपर्यंत नेऊन दोघांमध्ये वाद होतील असं काही लोक करू पाहत आहेत, पण दोघेही राजकीय परिपक्व आहेत। कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि परवा शिंदे साहेबांनी देवेंद्रजींबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। संजय शिरसाट काल नांदेडला आले होते, अशोक चव्हाणांवरती त्यांनी टोकाची टीका केली। इतका पैसा तुम्ही करता काय, नोटा खाता का असं ते म्हणाले। महायुतीच्या नेते एकमेकांवरती अशी टीका करणं योग्य आहे? आज हदगावमध्ये मी येत असताना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथं आलेलो आहे। आमच्या रोहिणीताई वानखेडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। आमच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे देखील उमेदवार आहेत। त्याच्यामुळे या पूर्ण नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढते। त्याच्यामुळे इथं एक संघपणानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे। महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवरती अशी टीका करावी का, हा प्रश्न? महायुतीच्या नेत्यांनी एकामेकाबद्दल टीका करत असताना आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि देशामध्ये सत्तेमध्ये आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश स्वतः आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि भाजपाला देवेंद्रजींनी दिलेले आहे। साहेब, मंत्री गुलाबराव पाटील असं माहित की आपल्याकडे नगरविकास खातं आहे, माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे, 1 तारखेला मतदान आहे। गुलाबराव पाटील साहेब काय नक्की भाषणात बोललेत मी ते ऐकलेलं नाही, परंतु गुलाबराव पाटील हे आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहेत। कुठेही कॉन्ट्रोवर्सी होईल असं गुलाबराव पाटील साहेब बोलणार नाहीत। नगरविकास खातं आमच्याकडे आहे याचा अर्थ ते आमच्या पक्षाकडे आहे आणि माल याचा अर्थ विकासाचा निधी असेल असं मला वाटतं। मुंबईसह MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू अशी टीका राज ठाकरेंनी ट्विट केलं त्यांनी। निवडणूक आली, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की हा एक अलिखित अजेंडा असतो की काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा। पण मी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून, एक मंत्री म्हणून सांगतो की कुठचाही मायचा लाल मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही, करणार नाही। महायुतीची ती भूमिकाच असू शकत नाही, केंद्र सरकारची ती भूमिका असू शकत नाही, परंतु BMCची निवडणूक लागली याची आता चाहूल आम्हाला लागली, कारण अशी भाषणं सुरू झालेली आहे। सुजाता आंबेडकरांनी मुंबईत RSSचा दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख केला। आजही 2 मिनिटं। सुजाता आंबेडकरांनी RSSचा दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख केलाय मुंबईत। RSS हे देशभक्तीवर आधारित असलेली एक संघटना आहे। RSS संघटनेनं कायमस्वरूपी देशाचं आणि देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं चिंतलेलं आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही, कारण RSSच्या मुशीतनं अनेक कार्यकर्ते हे निर्माण झालेले आहेत, देशसेवा करतायत, देशभक्ती करतायत। त्याच्यामुळे देशभक्तीनं प्रेरित असलेल्या संघटनेवर आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे। शहाजी बापू एका वर्षाने सांगतात की भाजपने माझा पराभव केला, ते झालं, ते 3 दिवसापूर्वी बोलले, त्याचे खुलासे बनले। त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं झालं नाही, ते आता 3 दिवसापूर्वीचं 3 दिवसापूर्वीचं झालं, त्याच्यावर खुलासे पण झाले। आता परत नको, आता नवीन काहीतरी बघू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।